नमो बुद्धाय, जय भीम। आज या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमी बुद्धविहार देवरोड या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 70 वर्षापूर्वी आज या ठिकाणी स्वतः त्यांच्या हाताने भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली। या ठिकाणी स्थापना झाल्यानंतर त्याच्या पूर्वी 1200 वर्षानंतर बाबासाहेबांच्या हाताने भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना झाल्यानंतर आज आम्हाला अभिमान वाटतं। देवरोड ही हद्द या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, देवरोड या हद्दीमध्ये आम्ही राहतो। आम्हाला याचा फार अभिमान आहे। बाबासाहेबांनी जी मूर्तीची स्थापना केली आज 70 वर्ष झाले असन, पण देशामध्ये तुम्ही सगळ्या ठिकाणी मोठे मोठे हाफिज असन, सगळे रती महारथी असन, गरीब वर्ग असून द्या किंवा श्रीमंत वर्ग असून द्या, बाबासाहेबांची मूर्ती त्यांच्या पाठीमागे ऑफिस मध्ये नेमकी असती का असती का की भगवान तथागत भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश दिलेला आहे। हे देश शांती संदेशावर चालतोय, भगवान गौतम बुद्धांच्या विचारावर चालतोय। आज देशामध्ये भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा असल्या कारणाने देश शांततामध्ये चालतोय। बाबासाहेबांचे विचारधारा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या रक्तामध्ये, आपल्या श्वासामध्ये ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी आज बाबासाहेबांचं नाव फक्त वर्षातून एकदा जयंती आली तर आम्ही घेत नाही। या ठिकाणी वर्षातून एकदा धम्मभूमीवर आम्ही येत नाही। आम्ही नेहमी आमच्या रक्तामध्ये, मनामध्ये, श्वासामध्ये जवाबी नाव निघत असेल बाबासाहेबांचं नाव निघतं। भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा आमच्या डोक्यात असतं, का की याच्या पुढं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। गोरगरिबांना वाली कोणी नव्हतं, आपल्याला वाली कोणी आपल्याला भेटले असेल तर बाबासाहेब भेटले। पूर्वी आमच्या लोकांना जगायचा अधिकार नव्हतं, अनेक अन्याय आमच्या लोकांवर गोरगरिबांवर व्हायचे, पण बाबासाहेबांनी आपल्याला जगायचा अधिकार दिलं। यासाठी आम्ही स्वतः नेहमीप्रमाणे आज धम्मभूमीवर येऊन अभिवादन नेहमीप्रमाणे आज अभिवादन केलेले आम्हाला अभिमान या गोष्टीचा वाटतं। आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहे, भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा, त्यांचे विचारधारा आमच्या मनात आहे। यासाठी आज मी सगळ्या बांधवांना येणारे लोक, नागरिक, माझी आया बहिणी, भावा इथं लाखोच्या संख्येने येतात। फक्त देवरोड हद्दीमधून नाही, महाराष्ट्र मधून नाही, या देशामधून अनेक ठिकाणी लोक लांबून इथं अभिवादन करण्यासाठी येतात। आणि मी आज अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीच्या वतीने, अध्यक्ष हे नात्याने, शेख परिवाराच्या वतीने, का की शेख परिवार यासाठी बोलतोय, बाबासाहेबांचे विचार आमच्या मुस्लिम समाजाने, सगळा समाज, बाबासाहेबांनी एका समाजाला घेऊन चालले नाही, बाबासाहेबांनी सगळ्या समाजाला न्याय दिलेला आहे, हे विसरून चालणार नाही। बाबासाहेबांचे विचार फक्त तुम्हाला मुस्लिम समाज असो, इतर सगळा समाज असो, सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला जगायचा अधिकार बाबासाहेबांनी दिलं। बाबासाहेबांचं तुम्ही विचारधारा डोक्यात ठेवा, तुम्ही संविधान वाचा, संविधान वाचल्यानंतर आपल्याला संविधान आलं म्हणून आपण जगतोय, बाबासाहेब आहे म्हणून जगतोय। इथं थांबाची आमची जे थांबले आपण फक्त बाबासाहेबांसाठी थांबलेलं आहे। बाबासाहेबांची विचारधारा तुम्ही सोडू नका। लोकांचं तुम्ही बाबासाहेबांचं जे संविधान लिहिलं, संविधान वाचा, संविधान वाचून पुढे पोरांना शिकवा। ज्या पोरांच्या हातामध्ये संविधान आलं, ज्या पोरांनी विद्यार्थी वर्ग असन, मी तर शाळावाल्यांना, आमच्या सरकारला आमची विनंती असणार, मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब अशी माझी विनंती असणार, या शाळामध्ये जितके शाळा आहे या देशामध्ये सगळ्या शाळामध्ये संविधान वाचणं गरजेचं आहे, संविधान शिकवणं गरजेचं आहे। संविधानाला तुम्ही साईडला ठेवू नका, तुम्ही आमचं तुकडे करायचं काम करू नका। आमचे तुकडे ह्यासाठी व्हायला लागले, आम्ही संविधान वाचत नाही, संविधानाचं रक्षण करायचं आपल्याला देशामध्ये। सगळ्यांना मिळून जास्त काय नाही बोलता, मी सगळ्या भावांना मी आज शुभेच्छा देतो। माझं
आज आतमध्ये जाऊन मी स्वतः भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा माझ्या मनात असल्या कारणाने मी अभिवादन करून आलं. माझ्या अपेक्षा एकच आहे, मुस्लिम समाज आहे ह्याच्यामध्ये मला अभिमान आहे, पण माझ्या रक्तामध्ये बाबासाहेबांचा रक्त आहे. माझे विचारधारा भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा संदेश आहे माझ्या रक्तामध्ये. माझ्या सगळ्या बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. येणाऱ्या नागरिकांनी ह्याची पूर्णपणे काळजी घ्यावी. जास्ती का नाही बोलता मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इतकं बोलून थांबतो. जय भीम. नमो बुद्ध. बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. हे विचारधारा आमच्यामध्ये आहे. आयुष्य